जय गणेश मित्रांनो, मी ओमकार ताजने भटकंती वर्षे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण की आपल्या सगळ्यांच्या हृदयाची जवळ आपण मिसळ पुणे PCMC मध्ये ट्राय करणार आहे। आणि अशी तशी मिसळ नाही, एकदम नावाजलेल्या आणि एकदम जुन्या जे PCMC मधले पुणे PCMC मध्ये जे जुने मिसळ आहे ते आपण ट्राय करणार आहे। तर बघूया या दोन्ही मिसळमध्ये खासियत काय, का लोक तिथं गर्दी करतात, त्यांची चव कशी आहे, तर आपण त्या मिसळला जाणार आहे। तर बघूया ॲड्रेस वगैरे काय आहे, ॲम्बियन्स कसा आहे, ते सगळं फील तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। आणि व्हिडिओला स्टार्ट करतोच, पण तुम्ही चॅनलवर आता नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ पाहायला आपण सुरुवात करूया। तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया, चला। तर मित्रांनो, आपण आलोय आता झिंगाट मिसळला। तर इथं येण्याचं रिझन हेच आहे की खूप जुनी मिसळ आहे आणि तुम्ही कस्टमरची तर गर्दी बघू शकतात। आपण तुमच्यासाठी खास पावसात धावपळ करून आलेलो आहे, एकदम अस्सल जी चव आहे ती घेण्यासाठी आपण आलेलो आहे। तर बघूया आतमध्ये झिंगाट मिसळमध्ये जाऊन का एवढी गर्दी आहे, लोक का झिंगाट मिसळचे लवर आहे। तर चला मग। तर मित्रांनो, फायनली आता आपण बसायला आलो आहे झिंगाट हॉटेलमध्ये। इथं यायचं तुम्हाला मी जसं रिझन सांगितलंच आहे की झिंगाट ही मिसळ मी माझ्या रिसर्चनुसार खूप जुनी मिसळ आहे आणि आपल्या रावेत साईडला आहे। पुणे जुना पुणे मुंबई हायवे त्याच्या एकदम बाजूलाच आहे। मी तुम्हाला ॲड्रेस देईलच, परंतु इथं यायचं रिझन हेच होतं की सगळे म्हणतात खूप ऑथेंटिक मिसळ आहे, खूप जुनी मिसळ आहे, इथं ट्राय करायला या। तर मग आता आपण फायनली टेबलवर आलो आहे। तुम्ही ॲम्बियन्स बघितलाच असाल आणि गर्दी तर तुम्हाला सांगूनच जाते की ती जुनी मिसळ आहे। तर आपण सुरुवात करू आता खायला, चला। तर मित्रांनो, बघूया आता या मिसळमध्ये काय काय दिलं जातं। पहिले तुम्ही पाहू शकतात, 1x वर घे, बघू आपण आता। त्यात दहीची पहिली तर वाटी दिली जाते आणि त्याच्यानंतर काकडी, टॅमॅटो आणि ही चटणी, त्यांची इथं स्पेशल चटणी। मला एक्सप्लोअर करताना सगळेजण म्हणले की ही जी चटणी आहे ती त्यांची तिखट चटणी आहे, ती इथली खासियत आहे। मोस्टली ते मिसळभर खायला असते, तर त्यांचा हा वेगळापणा त्यांनी काहीतरी टिकून ठेवला। आणि पापड आणि इथं लोणचं, कांदा वगैरे तर आहेच आहे आणि ऑब्व्हियसली तर्रीची बाटली तर असणारच आहे। आणि आता ही मिसळ बघा, ही तर्री बघा, जो कलर आहे तो फुल ऑरेंज कलर आहे, तुम्ही पाहू शकता, फुल ऑरेंज कलरमध्ये। तर आता आपण बघूया ती चवेला कशी असणार आहे ती। बाहेर पाऊस पडतोय आणि पावसात अशी गरम गरम मिसळ खायची एक वेगळीच मजा आहे। हा कलर आणि हे एकदम अस्सल आहे ना, तिखटपणा तर आहेच आहे। म्हणजे जे पूर्वीच्या काळी आपण, मी खरं म्हणतो, जे आधी मी खायचो ना गावाला, गावच्या साईडला आपण मिसळ खातो, गावचा मसाला वगैरे, तशीच चव आहे एकदम, तशीच चव, काही चेंजेस नाही आहे। आजकालचे नवीन मिसळ येतात त्यांचे मसाले आणि चव घेऊन, पण इथं मला हे खाल्ल्यानंतर कळालं ही चव आपली जुनी चव आहे, जी तुम्ही छोट्या छोट्या हॉटेलमध्ये खायचं ना जुन्या, तशीच आहे। खरंच असं मी तिखटपणा तर आहे, ते तर्री म्हणलं खतरनाक, वा। तर मित्रांनो, आता ही जी मी तुम्हाला सांगितलं होतं थाळी दाखवताना की चटणी त्यांची मेन, तर ही चटणी तर बघूया। पहिली मिसळ घेतो, बघू बाबा, सगळे म्हणतात तिखट चटणी, जास्त तिखट नसो, वा, एकदम उत्तम चटणी आहे। आय थिंक कांदा आहे सगळा, कांदा आणि त्यांचा मसाला आणि मिरची असन, जी की थोडंसं आहे ना, आय थिंक फ्राईड चटणी म्हणू शकतो, कारण की ना भाजका वास आहे जो आपण जे शिजवतो, ही चटणी जेव्हा त्यांनी केली असेल तर भाजका वास आहे त्या चटणीला। ओव्हरऑल खूप चांगली आहे आणि दही दिली जाते, दही तर पाहिजेच, एवढा तिखटपणा आहे तर आपल्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी दही लागणार आहे। तर अशा प्रकारे ही झिंगाटची मिसळ आहे, तुम्ही इथं येऊ शकतात। आपण प्राइजेस वगैरे मी तुम्हाला ही मिसळ खाल्ल्यानंतर रिव्ह्यू देईलच, पूर्ण मिसळ संपवल्यानंतर काय प्राइजेस वगैरे। आणि सर्व्हिस तर मी तुम्हाला सांगतो,
सर्व्हिस तर आली आली तर तुम्हाला लगेच दिलं जातं. तुम्ही इथं बसले तर तुम्हाला कधी कधी सांगायला पण लागत नाही. आत्ता मी आलो, माझं ते रेनकोट काढतच होतो, लगेच त्यांनी आपल्याला सर्व्हिस दिली 2 मिसळची. हे मला खूप आवडलं. आणि इथं हीच मिसळ भेटली जाते, असं काही नाही की स्पेशल मिसळ वगैरे, कारण की त्यांना करायची गरजच नाही. खूप जुन्या लोकांचा दांडगा अनुभव आहे मिसळचा. तर चला मी आता मिसळवर ताव मारतो आणि मग नंतर तुम्हाला एंडिंगला सांगतो प्राइजेस आणि लोकेशन या मिसळची. चला. अशा प्रकारे मित्रांनो आपली जिंगटची एकदम, मी खरं सांगा, गाववाली मिसळ म्हणता येईल, असं गावकडची चव आहे. आपण त्यांच्या मालकांशी बोलूया, प्राईस काय येतले, किती जुनं हे मिसळचा हाऊस आहे. कारण की माझ्या मित्रांनी सांगितलं तर खूप जुनं आहे. आम्ही शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना आम्ही इथं येत राहतो, त्यामुळे मला खरंच आवडली आणि मी तुम्हाला ॲड्रेस पण सांगेल. तर चला आपण मालकांशी बोलूया, काय आहे मिसळचं हाऊस, किती जुनं आहे आणि प्राइजेस काय. चला. तर मित्रांनो यांची एकदम गाववाली आपली ती मिसळ खाऊन झालेली आहे. एकदम खरंच गावाकडची चव होती, कुठे आंबट गोड त्यांनी काही बदलायचा चेंज नाही केला. आणि जसं सगळ्यांचा रिव्ह्यू हाच आहे की एवढी जुनी मिसळ आहे पण टेस्ट अजून पण ती सेमच आहे. तर आपल्यावर हॉटेलचे मालक आहे. तर सर काय तुमचं नाव? माझं नाव संदीप तरस आहे. आणि सर आपली किती जुनी ही मिसळ आहे? मिसळ आता कमीत कमी 10 वर्ष पूर्ण होत आल्यात. अरे वा, 10 वर्ष जुनी मिसळ आहे आणि गर्दी पाहू शकतात, कस्टमरचा विश्वास वगैरे आहेच आहे. तर दादा आपल्या मिसळमध्ये काय खासियत की लोक एवढे ओढले जातात? मिसळ ही आपली घरगुती पद्धती बनली गेलेली आहे, त्याच्यामुळे आपली ही मिसळला घरची चव भेटेल तुम्हाला. ओके. आणि सगळ्यात मेन म्हणजे मला मिसळ तर हायच आहे तुमची, पण ती चटणीचं काय राहायचं आहे? चटणी लोक म्हणतात चटणी लय भारी. चटणीचे हे मसाले आहे ना, जे घरच्या पद्धतीमध्ये बनले गेले, घरच्या वाट्यावरती बनलेले पाट्यावरती, त्याच्यामुळे ही मिसळ जी बनली जाते ती, आणि चटणी बनते घरच्या मसाल्यामध्ये बनली जाते, त्याच्यामध्ये घरची चव येते. ठीक आहे. आम्हाला तर तो मसाला तर तुमचं ते सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, पण ते कसली कांदा असतो का त्याच्यात, ते काय असतं त्याच्यात भरपूर काय आहे. ओके ठीक आहे, त्यांचं सिक्रेट आहे, तर ऑब्व्हियसली सिक्रेट राहू दे आणि ही गर्दी सांगू शकते त्या सिक्रेटचे सक्सेस काय असतं. तर आणि मिसळ आपली तर मिसळच भेटली जाते का काय? फक्त मिसळ ताक आणि लस्सी. ओके. तर हे पूर्ण एकदम ऑथेंटिक मिसळ आहे. धन्यवाद सर. आणि आपली प्राइजेस काय मिसळची? प्राईस आपली मिसळची फक्त 60 रुपये, पार्सल 70 रुपये. अरे वा. तर तुम्ही पाहू शकता एकदम आताच्या युगात आपल्याला परवडणारे एकदम 60 रुपयाची मिसळ, आणि ते पण जे तिखटपणा आपल्याला वाटेल तसं, राईट, स्पायसीनेस जसं पाहिजे तसं. बरोबर, स्पायसी मिडियम जशी पाहिजे. ओके. तर आपल्याप्रमाणेच एकदम मिसळची टेस्ट दिली जाते, स्पायसी पाहिजे वगैरे काय तर. आणि एकदम असेल गावाकडची मिसळ खायची असेल तर एकदम झिंगझिंग व्हायला तुम्हाला जिंगट मिसळलाच यायला लागते. तर चला मग. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही जिंगटची मिसळ खाऊन झाली. एकदम अस्सल ऑथेंटिक आणि गावाकडची चव देणारी मिसळ होती आणि ऑब्व्हियसली खूप जुनी आहे. त्यांनी ते टिकून ठेवलं, जास्त गोड आंबटपणा त्यांनी काही चेंज करायचा प्रयत्न नाही केला आहे. 10 वर्षापासून सेम टेस्ट आहे आणि त्याचं तुम्ही उदाहरण पाहू शकतात. एवढ्या पावसात पण गर्दी आहे. तर अशा प्रकारे मिसळ होती. आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही मालकांनी सांगितलंच आहे, एकदम अफोर्डेबल 60 रुपयाची मिसळ आहे आणि एकदम परवडणारी. त्यांचं ज्या भारी पॉईंट म्हणजे त्यांनी चटणी पण देतात, जी त्यांची एकदम चटणी एकदम त्यांचा आपण म्हणून ही स्पेशालिटी आहे. तर ही अशी प्रकारे मिसळ खाऊन झाली आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला जाऊ, बघूया तिथली मिसळ कशी आहे. तर चला. अरे थांबा, ॲड्रेस तर ऐकून जावा. ॲड्रेस आहे जुना मुंबई पुणे हायवेच्या जवळ, विकासनगर रोड, देहू रोड, आपल्या मुकाई चौकाच्या एकदम जवळ. तर मित्रांनो आपण आलो आहे आपल्या सेकंड स्पॉटला, हॉटेल निसर्ग. आता निसर्ग का? कारण की रावेतमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात जुनी मिसळ आणि एकदम टेस्टी मिसळ आहे. आपण एक्सप्लोअर करताना आपल्या रिसर्चमध्ये आलो आहे. तर आपली ही सेकंड ऑथेंटिक आणि जुनी पारंपरिक मिसळ खायला आपण आलो आहे. बाहेर पाऊस पडतो आहे, तर आपण बघूया कशी आहे निसर्गाची मिसळ, काय चव आहे, कसा त्यांचे ॲम्बियन्स सर्व्हिस कशी आहे, आपण ते जाणून घेऊया. तर चला. तर मित्रांनो आपण फायनली आपल्या सेकंड स्पॉटला आलो आहे मिसळच्या.
जे की आपण पुणे PCMCचे मिसळ कव्हर करतोय. तर ही आहे निसर्ग मिसळ, जे की रावेतमध्येच आहे. ॲड्रेस सांगेनच तुम्हाला, काळजी नका करू. पण ह्या मिसळचं पण मी खूप ऐकलेलं आहे, खूप चालती वगैरे, आणि मी आधी आलतो. आणि आता इथं ह्या मिसळमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मिसळची टेस्ट आपण घेणारच आहे, पण इथला ॲम्बियन्स आणि बसायला पण जागा खूप आहे. म्हणजे त्यांचे 3 आपण बघितलं तर म्हणजे 2 स्पेस आहे, एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला. ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्ही. आणि ॲम्बियन्स जर पाहिलं तर झाडं वगैरे आणि आपले फ्रीडम फायटर्स जी नावाजलेली लोक आहे त्यांचा ॲम्बियन्स वगैरे, एकदा ॲम्बियन्स दाखव त्यांना करून. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर ॲम्बियन्स आहे. आम्ही तुमच्यासाठी खास पावसात आलो आहे, पण तरी पण इथं आतमध्ये आल्यावर एकदम शांतता वाटली. आता आपण त्यांची मिसळ ऑर्डर केली होती, तर ती मिसळ आता घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपली मिसळ आलेली आहे, जे की इथं कब्बशीत वगैरे दिले जाते, एकदम असले ऑथेंटिक. जे आपण मोस्टली जेव्हा मिसळ हा प्रकार आपण गावात खायचो तेव्हा हे असायचं बशीमध्ये. तर आता बघूया ही मिसळ. त्याच्यात फरसाण आहे त्यांचं, आणि वरतून शेव दिली जाते. फरसाण भिजवून दिले जातात शेव, आणि ही तर्री. बघूया काय. हा, तर लिंबू वगैरे पिऊया. वरती थोडासा कांदा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण खूप सारे मिसळवाले आहे, मिसळवाल्यांचे हॉटेल आपल्याला काही कमी नाही पुणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. परंतु इथं तुम्ही आले, आता तुम्ही मला म्हणत असाल की फक्त कबशी आणि पाव. अहो, जिथं टेस्ट आणि जे ऑथेंटिक आणि जुने मिसळ असतात ना, तिथं तुम्हाला आहे ना पापड विकरे वगैरे किंवा दही आणि असं मोठी थाळी करून सजवायची गरज नसते. तिथं USP काय असतो, यांची चव असते. मला बोलता बोलता पाणी सुटलं ॲक्च्युली. मी खाणार आहे पहिलं, म्हणून मी यांची सिम्प्लिसिटी आणि यांची चव, यांचं सगळं जे असतं ना मार्केटिंग यांची चवेवर असतं. तर आपण चव बघू कशी आहे. चवेला एकदम सुंदर आहे. जसं मी साईडला काही गोड आंबट नाही आहे. तुम्हाला पहिल्या स्पॉटमध्ये आणि या स्पॉटमध्ये पण एक गोष्ट सांगतो, हे स्पॉट निवडण्याचे हेच आहे. तिथं गर्दी आहे म्हणून आलो नाही आहे. तर यांचं तुम्हाला मी मेन सांगतो, यांची जी चव आहे, जे अस्सल मिसळ म्हणतात, जो स्पायसीनेस आणि जो मसालेदार मिसळचा वास किंवा तो सुगंध म्हणू शकतो, ते उगाचच गोड आंबट मिसळ आजकाल फेमस झाल्या काहीतरी वेगवेगळेपणा. पण यांनी ना यांची जी चव आहे ते टिकून ठेवलेली आहे, मिसळला चेंज केलं नाही. आता आपण बघू पावासोबत. हा, पावा बरं बघू. पाव पण एकदम आहे तुम्हाला गरम करून दिले जातं. तर हे गोष्ट चांगली आहे. पावसातून आलो आहे आपण आणि गरम पाव आहे. आता एवढंच सांगू शकतो की मिसळ जास्त आहे ना फरसाण लोडेड आहे. ऑब्वियसली जसं पाहिजे तसं आपण तर्री घेऊ शकतो. जास्त फरसाणचं त्यांच्यात क्वांटिटी आहे. एकदम सिम्पल मिसळ म्हणजे मिसळच भेटते, उगाच एक्स्ट्रा काही ते देणार नाही. कब्बशीत मिसळ, आपले पाव आणि एकदम चवेला एकदम तर्रीदार. तर मला एकदम मिसळ आवडली. तर याच्या परत एकदा तुम्हाला मी यांचा ॲम्बियन्स दाखवतो. यांची गर्दी, ॲम्बियन्स आणि मोठा स्पेस तुम्हाला कळेल. ठीक आहे, आता मी याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो आणि तुम्हाला मग लगेच मालकांशी बोलूया त्यांनी बाईट दिलं तर, आणि रिव्ह्यू तुम्हाला सांगतो काय आणि ॲड्रेस कळवूया. आता मी खातो तोपर्यंत तुम्ही ॲम्बियन्स बघा.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली निसर्गाची मिसळ ट्राय करून झालेली आहे. अस्सल गावाकडची मिसळ जे असतात तशीच मिसळ होती, उगाचच काही वेगळी चव त्याच्यात आणली नव्हती. जी पारंपरिक मिसळची खरी चव असती ती होती, उगाचच त्याच्यात गोड आंबटपणा वगैरे त्या मिसळमध्ये नव्हता. ह्या मिसळचं बोलायला तर ही मिसळ फरसाण लोडेड जास्त आहे आणि तर्रीत आहे. आपल्याला जसं पाहिजे ना आपण ते करू शकता. आणि तिखट म्हणाल तर तिखट सगळ्यांना परवडणारं तिखट आहे, लहान मोठ्यांपासून. मला काय असं झणझणी वगैरे झालं नाही. तर आजच्या ह्या आपल्या 2 मिसळ होत्या, जिंगाट आणि ही हॉटेल निसर्गाची मिसळ. तर मी तुम्हाला आता पूर्णपणे ॲड्रेस या मिसळचा जर तुम्ही बोलाल तर ॲड्रेस आहे रावेतचा जो आपला पूल आहे, ब्रिज, संत तुकाराम वगैरे आणि डी.वाय. पाटील कॉलेजच्या यांच्यामध्ये हे हॉटेल निसर्ग म्हणून मिसळ हाऊस आहे. तर तिथं तुम्ही येऊ शकता. आणि या मिसळची किंमत जर बोलाल तर 90 रुपीज किंमत आहे या मिसळची. तर एकदम अफोर्डेबल आहे. जी बाहेर आपल्याला थाळीमध्ये सौकरी 100च्या जास्त असतात, पण इथं त्यांनी त्यांचं पारंपरिकपणा, टेस्टचा जो ऑथेंटिसिटी ती ठेवलेली आहे. त्यामुळे एकदम 90 रुपयाला ही पूर्णपणे मिसळ भेटली जाते. तर आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे येऊ. चला भेटतो मी तुम्हाला. धन्यवाद. तर मित्रांनो, आपले दोन्ही स्पॉट ट्राय करून झाले. दोन्ही मिसळचे स्पॉट होते हे. एकदम अस्सल PCMCमध्ये जुनी मिसळ आहे, हॉटेल जिंगाट आणि हॉटेल निसर्ग. एक आहे रावेत मुकाई चौकाकडं आणि एक आहे आपला रावेतचा जो लंडन ब्रिज बोलतात तिथे, आणि डी.वाय. पाटील कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, त्याच्यामध्ये हॉटेल निसर्ग आहे. त्या दोन्ही हॉटेलबद्दल जर म्हणलं गेलं तर ॲम्बियन्स खूप शांत आणि चांगले ॲम्बियन्स आहे. आणि दुसरी गोष्ट चवेच्या बाबतीत या हॉटेलमध्ये एक्स्ट्रा वगैरे काय असं थाळीमध्ये ॲड केलं जात नाही. एकदम ऑथेंटिक आणि जी आपली अस्सल मिसळ जी गावाकडची चव देणार आहे तशीच मिसळ होती. आपण तर गावरान माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे. तुमच्यासाठी असं स्पॉट आपण शोधून काढला आहे. तर तुम्ही पण या दोन्ही मिसळ नक्की ट्राय करा आणि कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला आहे, काय याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो हे नक्की सांगा. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी एंड करतो इथंच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढच्या पटकंतीला मी भेटतो. धन्यवाद.